आज लाडक्या बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे। आनंद, उत्साह आणि चैतन्य घेऊन आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज जड अंतकरणानं निरोप द्यावा लागणार। मुंबई, पुणे सर्वत्र विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दगडूशेठ गणपतीची मूर्ती ही आता मूळ मंदिरामध्ये बाहेरच्या उत्सव मंडपातून आणली जाईल, त्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून घेऊया। ज्ञानेश्वर, उत्सव मंडपातून बाप्पाची पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा दगडूशेठ गणपती बाप्पाची केली जाणार आहे। त्यासोबतच मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांची देखील महापूजा एकत्रित पद्धतीने या एकाच ठिकाणी केली जाईल। आता आपण बघतो की मूळ मंदिरामध्ये मोठी गर्दी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी झालेली आहे आणि सोबत आपल्याला अजित पवार त्यांच्या पत्नी पवार या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये पोहोचल्याचं दिसतंय। त्यांचे अगदी पुढ्याच गणपतीची महापूजा आणि त्यानंतर 4 वाजता विसर्जन मिरवणूक निघणार आहे। त्या सगळ्या संबंधानं होणारी सगळी तयारी आहे, त्याचा आढावा काही वेळापूर्वी अजित पवारांनी गणपती मंदिराच्या प्रतिनिधींनी केला आहे। एकूणच आता जी महापूजा या ठिकाणी संपन्न होईल यामध्ये मानाचे 5 गणपती, या 5 गणपती आणि त्यासोबतच गणपतीची महापूजा या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी अगदी सकाळीच अजित पवार पत्नीक मंदिरामध्ये दाखल झालेले होते आणि आताही जर आपण बघितलं तर महापूजेची सगळी तयारी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि महापूजा या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसते आहे। या सगळ्या दृश्यातून आपण बघतो की मोठी गर्दी भाविकांची बाप्पाला निरोप देण्याच्या दिवशी पुण्यामध्ये झाल्याचं दिसतंय। मोठा उत्साह पुणेकरांमध्ये आहे। प्रत्येक जण बाप्पा लवकर येऊ अशा पद्धतीची बाप्पाकडे हात देताना दिसते आणि आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली असताना सगळेजण काही ते अडवून गेलेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत। कारण 10 दिवस महाते प्रत्येकानं बाप्पाची मनोभावी सेवा केली आणि आता 11वा दिवस ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करायचं आहे तर अर्थात प्रत्येकाला आजच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना भाऊ भारतासारखं आणि पुण्यात वैशिष्ट्यपूर्ण सगळ्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आपण बघतो, जे मानाचे 5 गणपती आपण पाहतो त्यासोबत। बरं ज्ञानेश्वर, वेळोवेळी सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यानंतर आपण मुंबईमध्ये येऊया। मुंबईच्या राजाच्या मंडपातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत। धनंजय, काय नेमकं वातावरण दिसतंय? कधीपर्यंत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल? विक्रांत, मुंबईकरांच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे। मी सध्या मुंबईच्या मानाचा गणपती म्हणजे मुंबईचा राजा या सध्या मंडळात उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात इथे आरतीला सुरुवात होईल आणि मुंबईतला पहिला विसर्जन सोहळा, जोपर्यंत असं म्हटलं जातं की मुंबईचा राजा गणेश गल्लीचा जोपर्यंत या सभा मंडपातून बाहेर निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मुंबईच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात होत नाही। आणि आता थोड्याच वेळात आरती संपन्न होईल आणि आरती झाल्यानंतर हा बाप्पा जो आहे मुंबईचा राजा हा विसर्जनाच्या मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर आपण जर पाहिलं तर अगदी मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। गेल्या 11 दिवस मनोभावे पूजा अर्चा जी आहे ती या गणरायाची सर्वांनीच केलेली आहे आणि मुंबईतील जी महत्वाची मोठी मंडळ त्यातलंच एक नाव म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली आणि अगदी 22 फूटवाले की जय आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत हा बाप्पा जो आहे आता तो मार्गस्थ होताना आपल्याला थोड्याच वेळात विक्रांत पाहायला मिळेल। खरं तर आपण जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक ही आपल्याला पाहायला मिळते आणि जो फुलांचा वर्षाव आहे तो सुद्धा या मुंबईच्या राजावर केला जातो। आपण जर खरं तर पाहिलं यंदा या मुंबईच्या राजाच्या जो देखावा आहे तो रामेश्वर मंदिर जे आहे तमिळनाडू मधलं तिकडचा देखावा साकारण्यात आला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता हा मुंबईचा राजा 11 दिवस अनेक मुंबईतले नाही तर महाराष्ट्रातले, परदेशातले अनेक भाविकांनी लाखोंच्या संख्येने या
बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आज अखेर तो सोहळा आलेला आहे. अगदी अश्रू दाटून आलेला आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आपल्याला पाहायला मिळणार, कारण की ज्याची मनोभावे पूजा केली 10 दिवस 11 दिवस ज्याला या सभा मंडपात या मंडपात भाविकांनी या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी इकडच्या या गणेश गल्लीच्या या पदाधिकाऱ्यांनी ज्याची पूजा केली, अखेर त्याला आज निरोप द्यावा लागतोय आणि प्रत्येकाचे डोळे पाणावलेले पाहायला मिळतात, कारण की हाच तो दिवस आहे. आगमन होतं त्यावेळेस उत्साह पाहायला मिळतो, मात्र बाप्पाला निरोप देताना उत्साहासोबत डोळे सुद्धा पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की हीच श्रद्धा जी आहे ती या बाप्पाच्या मनावर. आणि आपण जर पाहिलं तर आता हा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो सुद्धा विश्वविक्रमी मुंबईचा राजा, आणि हे वर्ल्ड रेकॉर्डचं जे चिन्ह आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. यंदा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो मुंबईच्या राजाने केलेला आहे आणि त्याचं हे मानांकन सन्मान चिन्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल आणि आरती झाल्यानंतर हा बाप्पा मार्गस्थ व्हायला पाहायला मिळेल. जल्लोषाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या घोषणांनी जे आहे ती लालबागची नगरी आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळते आणि अगदी काही क्षणात या आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर मुंबईच्या या संपूर्ण रस्त्यांवर आपल्याला या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळेल. अगदी उत्साह शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्येच महत्वाचं म्हणजे मुंबईचा राजा म्हणजे मुंबईतला पहिला आगमन सोहळा, आणि पहिला आगमन सोहळा हा अवघ्या काही क्षणात सुरू होईल आणि गणेश गल्लीचा हा मुंबईचा राजा बाहेर मार्गस्थ झाल्यानंतर, विसर्जनाला मार्गस्थ झाल्यानंतर इतरही मुंबईतले जे मानाचे गणपती आहेत ते सुद्धा विसर्जनाला मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि हेच वैशिष्ट्य आहे मुंबईच्या राजाचं. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही मुंबईच्या राजाची यंदाची ही विशेष अशी रामाच्या अवतारातली ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. खाली प्रभू श्रीरामांच्या जर चरणांजवळ आपण पाहिलं तर श्री हनुमान सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हातामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं आणि हीच खासियत आहे या मुंबईच्या राजाची. दरवेळेस आगळं वेगळं रूप हे मुंबईच्या राजाचं पाहायला मिळतं. यंदा सुद्धा रामेश्वर मंदिराचा देखावा आणि हे सगळं चित्र जे आहेत हे अंगावर शहारा आणणार आहे, कारण की याच ठिकाणी ही सगळी मंडळी जी आहेत मुंबईतल्या विविध कानाकोपऱ्यातून हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात. आणि हा सोहळा जो आहे तो आता पाहायला मिळतं आणि हीच खासियत आहे, हेच वैशिष्ट्य आहे मुंबईच्या या विसर्जन सोहळ्याचं. आणि आता विक्रांत, खऱ्या अर्थाने ही सुरुवात जी आहे ती आता थोड्याच वेळात होईल. मुंबईच्या राजाचा विजय असो, 22 फूट वाले की जय. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक आपल्याला इथे जमलेले पाहायला मिळतात. विक्रांत, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी काही वेळात आता आरती होईल, त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. आता विसर्जन मिरवणूक सुरू होते ती जवळपास 24 तास चालते. ते नेमकं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे इथून मूळ मुख्य रस्त्यापर्यंत जायलाच काही तास निघून जातात. कसं नियोजन असणार आहे? कशा प्रकारे मग गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागचा राजा, मुंबईचा राजा हे मानाचे गणपती पोहोचतील? कशा प्रकारे नियोजन असेल? विक्रांत, अगदी खरी गोष्ट आहे, कारण की आता थोड्या वेळाने म्हणजे 8 वाजता आरती सुरू होईल. आरती झाल्यानंतर काही क्षणात हा बाप्पा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. आपण जो सभामंडप पाहतो त्याच्या मागच्या रस्त्याने म्हणजे गणेश गल्लीमधून या आगमनाला खरं तर सुरुवात होईल आणि त्यानंतर बॅक रोडने हा गणपती जो आहे तो भारत माता सिग्नलला येईल. भारत माता इथून हा थेट लालबागच्या दिशेने निघेल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हा पुढे मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाऊन हा गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाईल. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा भारत माता सिग्नलला येतो, भारत माता सिग्नलवरून ज्यावेळेस हा गणपती पुढे मार्गस्थ होतो त्यावेळेस लालबागचा राजा सुद्धा हा बाहेर त्यांच्या सभा मंडपातून पडलेला असतो आणि त्यानंतर अपोजिट रस्त्याला म्हणजे बरोबर बाजूच्या रस्त्याला लालबागचा राजा येतो. आणि या एक खरं तर हा सुवर्ण क्षण असतो, कारण की लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा हा मुंबईचा राजा एकत्र येताना पाहायला मिळतात, समोर येताना पाहायला मिळतात आणि हीच भेट असते या दोन्हीही गणपतींची. आणि हाच सुवर्ण क्षण, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आणि आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार असतील, त्याचबरोबर अनेक मुंबईकर गणेश भक्त जे आहेत ते त्या ठिकाणी उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो आपल्या नजरेमध्ये प्रत्येक जण कैद करतो. कारण की हाच जो क्षण आहे तो कैद करण्यासाठी
पुन्हा 1 वर्षाचा कालावधी लागणार असतो आणि पुन्हा 1 वर्षाची वाट ही या गणेश भक्तांना पाहावी लागणार असते. कारण की ज्यावेळेस लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईचा राजा हा समोर येतो त्यावेळेस हा क्षण जो आहे तो अगदी ऐतिहासिक असतो आणि प्रत्येक भाविकाच्या प्रत्येक मुंबईकराच्या अंगावर एक काटा उभा राहतो, एक शहारा उभा राहतो. कारण की त्यावेळेसची जी तो क्षण असतो अक्षरशः हा एक नयनरम्य दृश्य असतं विक्रांत. कारण की याची जी आतुरता आहे ती प्रत्येक भक्ताला असते आणि प्रत्येक भक्त जो आहे तो हीच वाट पाहत असतो कधी हा क्षण येतो आणि कधी दोन्ही गणपती समोर येतात. आणि ही भेट अगदी महत्वाची आणि ही भेट सुद्धा यंदा होईल. कारण की दोनही जे बाप्पा आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर पुन्हा हे जे गणपती आहेत ते मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर जे बाप्पा जे आहेत ते आपल्या पुढच्या रस्त्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. लालबागचा राजा पुन्हा फिरून जर आपण पाहिलं तर भारत माता आणि नंतर गणेश गल्लीच्या मागेच हा लालबागचा राजा सुद्धा येतो. पुढे असाच जो आहे हा गणपती म्हणजे मुंबईचा राजा अर्थात पुढे पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि मार्गस्थ होताना आपण जर पाहिलं तर अनेक ज्या काही इमारती आहेत त्यामधली एक महत्वाची इमारत म्हणजे श्रॉफ बिल्डिंग असेल, तिथे पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते. त्यानंतर पुढे काही इमारती आहेत तिथे सुद्धा अशाच पद्धतीने पुष्पवृष्टी जी आहे ती या मुंबईच्या राजावर केली जाते. आणि हा सोहळा बघण्यासारखा असतो. काही तास नाही तर अगदी 24 तास चालणारा हा सोहळा आहे. आणि 24 तासांच्या या सोहळ्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रत्येक चौकामध्ये मुंबईच्या प्रत्येक इमारतीच्या जवळ अनेक भाविक डोळे लावून बसलेले असतात. कारण की या विक्रांत खरं तर या मंडळाची खासियतच ती मुंबईचा राजा म्हटलं तर अगदी गर्दी आपल्याला 11 दिवस पाहायला मिळते. त्यामुळे अनेक भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे हे भाविक जे आहेत ते या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असतात या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्यांना सुद्धा हे दर्शन जे आहे ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये मिळतं. आणि त्यामुळे हीच खासियत आहे या मुंबईच्या राजाची, ही किमया आहे मुंबईच्या राजाची. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुंबईचा राजा आणि मुंबईच्या राजाची ही आता विसर्जन मिरवणूक अगदी मुंबापुरी जी आहे ती आपल्याला ढोल ताशांच्या गजरामध्ये आज दुमदुमताना पाहायला मिळेल. आणि हाच मुंबईच्या राजाचा विसर्जन सोहळा अगदी प्रत्येक जण त्याची वाट पाहतोय. याची देही याची डोळा हा सगळा क्षण जो आहे हा आपल्या प्रत्येक नजरेमध्ये कैद करताना मुंबईकर आज अनुभव घेणारे खरं तर मानाचे गणपती, मुंबईचे प्रसिद्ध गणपती आज विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होणारे गिरगाव चौपाटी. खऱ्या अर्थाने गिरगाव चौपाटीवर आपण जर पाहिलं विक्रांत तर म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन झाला, 5 दिवसाचा गणपती विसर्जन झाला. या वेळेस जे लहान गणपती होते त्यांना परवानगी नव्हती, कृत्रिम तलावात परवानगी होती. मात्र ज्याची उत्सुकता होती या समुद्र किनाऱ्यावर नैसर्गिकरित्या विसर्जन करण्याची ती म्हणजे ज्या उंच मूर्त्या आहेत 7 फुटांपेक्षा उंच ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचं विसर्जन. खरंय धनंजय, आणि हे सगळं आपल्याला दिवसभर पाहायचं आहे. तुम्ही जोडलेले राहा दिवसभर कारण तुमच्याकडून अपडेट्स घेत राहायचे आहेत. पुण्यामध्ये जातो. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथं आता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा केली जाते. या संदर्भातले अपडेट्स आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल देतील. ज्ञानेश्वर. बहुतेक काही तांत्रिक कारणांमुळे ज्ञानेश्वर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र ही दृश्य आपण पाहतोय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे इथं आता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सपत्नीक पूजा करतायत. आधी उत्सव मंडपातून मुख्य मंदिरामध्ये गणरायाची मूर्ती आणली गेली आणि त्यानंतर आता पूजा केली जाते. त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये मुंबईच्या राजाची आरती अगदी काही वेळात साधारण 8 वाजता सुरू होईल. ती आरती झाल्यानंतर मग मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.